नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती हे प्रकरण आपलं चालू आहे. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आतापर्यंत आपण प्रॅक्टिस 3.1 मधील एक्झाम्पल्स आपण सोडवलेली आहे. पुढे आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री याच ट्रिग्नोमेट्रीचा उपयोजन आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये कसं करता येईल ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण उदाहरणे सोडवणार आहोत प्रॅक्टिस 3.2 मध्ये. पहिल्यांदा काही गोष्टी आपल्याला शिकायचे माहिती करून घ्यायची काय आहेत पहा. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री हे अशा प्रकारची एक फिगर आहे. लक्ष द्या इकडे. या फिगर मध्ये बघा काय दिसतं रे फिगर मध्ये. काहीतरी हा मला वाटते समुद्र दिसतो. त्याच्यामध्ये काहीतरी हा लाईट हाऊस दिसतो. ह्या समुद्रामध्ये पाण्यामध्ये बोटी दिसतात. ही एक जहाज दिसतं. हे एक जहाज दिसतं. ह्या लाईट हाऊस वरून जहाजाकडे निरीक्षण केलेलं आहे. याच ठिकाणी सुद्धा ह्या जहाज लाईट हाऊसच्या वरच्या टोकाकडून टॉपला बसून या जहाजाकडे निरीक्षण केले. तेव्हा या ठिकाणी काय असते पाहणे. मेनी टाइम्स वी नीड टू नो द हाईट ऑफ टॉवर. बऱ्याचदा आपल्याला काय असते गरज असते कशाची. एखाद्या टॉवरची उंची किती आहे माहिती असं वाटतं. बिल्डिंगची उंची किती आहे, झाडाची उंची किती आहे आणि डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम दी लाईट हाऊस. एखाद्या लाईट हाऊस पासून या जहाजापर्यंत अंतर किती आहे किंवा एखाद्या नदीची रुंदी किती आहे या माहितीची गरज असते. मेनी टाइम्स वी नीड टू नो द हाईट ऑफ अ टॉवर, बिल्डिंग, ट्री or distance of a ship from the lighthouse or width of the river etc. इत्यादी गोष्टींची आम्हाला गरज असते, माहिती असावी. पण आपण ती प्रत्यक्ष मोजू शकतो का? नाही. We cannot measure them actually, but we can find them with the help of the trigonometry ratio. परंतु प्रत्यक्ष आपण त्या मोजू शकत नाही, पण आमची जी ट्रिग्नोमेट्री आहे ह्या ट्रिग्नोमेट्रीच्या मदतीने त्याच्या उंची आपण काढू शकतो किंवा ते अंतर आपण काढू शकतो. तर या ठिकाणी बघा फॉर द पर्पज ऑफ कॉम्प्युटेशन म्हणजे ते आकडेमोड करण्यासाठी, ते अंतर काढण्यासाठी, ते मोजमाप करण्यासाठी वी ड्रॉ अ रफ स्केच टू शो द गिवन इन्फॉर्मेशन. हे अशा प्रकारचे स्केच करता येतात. अशा प्रकारची आकृती, रफ आकृती तंतोतंत मोजमाप घेऊन काढण्याची गरज नाही. अंदाजित रफ अशा प्रकारची आकृती आपण काढू शकतो. ट्रीज, हिल्स और टॉवर्स आर व्हर्टिकल ऑब्जेक्ट्स. म्हणजे झाडं हे कसे असतात, उभी असतात का आडवी असतात, उभी असतात. हिल्स उभे असतात, टॉवर्स उभे असतात, आर व्हर्टिकल. सो वी शॅल रिप्रेझेंट देम इन द फिगर बाय सेगमेंट. मग हे कशाने दाखवायचे? सेगमेंटने, रेषाखंडाच्या मदतीने, सेगमेंटच्या मदतीने ते आम्हाला दाखवता येतात. विच आर परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड. ते जमिनीशी कसे असतात, लंब असतात, काटकोन करत असतात. जमिनी बरोबर 90 अंशाचा कोन करत असतात, 90 डिग्रीचा अँगल करत असतात. लक्षात. वी विल नॉट कन्सिडर हाईट ऑफ दी ऑब्झर्वर. जो निरीक्षण करणारा जो ऑब्झर्वर असतो त्याची उंची विचारात घ्यायची नाही. समजा तो 5 फूट उंचीचा आहे, 6 फूट उंचीचा आहे, ती उंची विचारात घ्यायची नाही. त्याची उंची नाही असं गृहीत धरून आपण या ठिकाणी ते विचार करायचा आहे. वी शॅल नॉर्मली ऑब्झर्व लाईन ऑफ विजन टू बी हॉरिझॉन्टल लेवल. पुढचा पाठ बघा.
लेट अस स्टडी अ फ्यू रिलेटेड टर्म्स. आपण या ठिकाणी या ट्रिग्नोमेट्रीचा उपयोजन करायचे, ऍप्लिकेशन करायचे. त्याला रिलेटेड काही टर्म्स आहेत, त्या टर्म्सची माहिती करून घ्या. पहिला आहे लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन. इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन ए. एखादा ऑब्झर्वर निरीक्षक हा ए या ठिकाणी उभा आहे. लुकिंग ॲन ऑब्जेक्ट बी. आणि बी या ठिकाणच्या ऑब्जेक्टकडे तो काय आहे, पाहत आहे. ए या ठिकाणाहून बी या ठिकाणाकडे तो पाहत आहे. तेव्हा देन द लाईन ए बी. लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ द विजन. तेव्हा त्या लाईनला काय म्हणतात, ए या ठिकाणाकडून बी या ठिकाणाकडे पाहत असताना जी लाईन येते मिळते त्याला काय म्हणतात, लाईन ऑफ द विजन असे म्हणतात. पुढे पहा, अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय. हे लाईन ऑफ विजन पाहिलं. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे थोडक्यात सांगतो. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे खालून वर पाहणे. खालून वर. हे कसं बघा. इफ अन ऑब्झर्वर ॲट ए. या ठिकाणी ऑब्झर्वर उभा आहे फिगर मध्ये बघा. ऑब्झर्व द पॉइंट बी. या बी या ठिकाणाकडे तो पाहत आहे. ए या ठिकाणी उभा आहे, तिथून तो बी या ठिकाणाकडे पाहत आहे. विच इज ॲट अ लेवल हायर दॅन ए. तो ए पेक्षा बी हे ठिकाण उंचावर आहे, उंच आहे. एच्या दृष्टिकोनातून विचार केला, बी हे ठिकाण हे उंचावर आहे. अँड हायर दॅन ए. अँड AM इज द होरिझॉन्टल लाईन. AM काय, होरिझॉन्टल लाईन, आडवी रेषा. देन अँगल BAM हा जो अँगल आहे इज कॉल्ड अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजे थोडक्यात ए ठिकाण खाली आहे, तिथून तो वर असणारं बी या ठिकाणाकडे पाहतोय. त्यावेळेस या ए या ठिकाणाची होरिझॉन्टल असणारी जी लाईन आहे, त्या लाईननं बी या ठिकाणाशी केलेला लाईन ऑफ विजन आहे ही. त्या लाईन ऑफ विजनशी केलेला जो अँगल असतो, हा अँगल, त्या अँगलला म्हणायचं अँगल ऑफ इलेव्हेशन असं म्हणायचं. हे काय खालची, ए या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, बी या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. ए या ठिकाणापासून तो बी या ठिकाणाकडे पाहतोय, म्हणून ए बी ही काय झाली, लाईन ऑफ विजन झाली. ए हा ठिकाणाहून होरिझॉन्टल काढलेली ही जी लाईन आहे तिला होरिझॉन्टल लाईन म्हणतात. या होरिझॉन्टल लाईननं या लाईन ऑफ विजन केलेला जो अँगल असतो त्याला म्हणतात अँगल ऑफ इलेव्हेशन. थोडक्यात खालून वर पाहतोय, जमिनीवरून झाडाच्या शेंड्याकडे पाहतोय, अँगल ऑफ इलेव्हेशन झालं. जमिनीवरून तो टॉवरच्या वरच्या टोकाकडे पाहतोय, अँगल ऑफ इलेव्हेशन झालं. समजलंय. तिसरं बघा, तिसरी टर्म आहे या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे उन्नत कोन म्हणतात, आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे अवनत कोन म्हणतात मराठी. या ठिकाणी बघा, ए हा ठिकाणी निरीक्षक आहे, तो ऑब्झर्वर आपला, लक्षात. आणि सी या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. ए ठिकाण उंच आहे, सी या ठिकाणापेक्षा, ऑब्जेक्ट पेक्षा ए हा ठिकाण काय, उंच आहे. म्हणजे खाली कोण आहे, ऑब्जेक्ट खाली आहे. ए या ठिकाणाहून काढलेली जी होरिझॉन्टल लाईन आहे तिला ही होरिझॉन्टल लाईन झाली ए. तर सी या ऑब्जेक्ट कडे तो पाहतोय ए या ठिकाणावरून, ती लाईन ऑफ विजन झाली. ए या ठिकाणाहून काढलेली ही जी होरिझॉन्टल लाईन आणि ए या ठिकाणाहून काढलेली ही लाईन ऑफ विजन, या दोघांनी केलेला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ
डिप्रेशन असे म्हणतात. बघा काय लिहिले, इफ एन ऑब्झर्वर ॲट ए या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्व द पॉइंट सी या ठिकाणाचे तो निरीक्षण करत आहे, which is at the level lower than A. ह्या सी ची लेवल काय लोअर दॅन ए, इथं वर काय होती हायर दॅन ए, लेवल इज हाय, बी ची लेवल हायर दॅन ए होती, इथं सी ची लेवल लोअर दॅन ए आहे. and AM is the horizontal line. Therefore, the line, therefore the angle MAC is called angle of depression. त्याला काय म्हणतात, अँगल ऑफ डिप्रेशन असे. बरोबर आहे. तर अँगल ऑफ डिप्रेशन कशाला म्हणायचं, वरून खाली पाहत. अँगल ऑफ इलेव्हेशन कशाला म्हणायचं, खालून वर पाहत. त्यावेळेस आपल्या डोळ्यानं केलेला जेमिनीशी कोन असतो त्याला अँगल ऑफ इलेव्हेशन. या अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन याचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस शीट किती 6.2 मधील उदाहरणे सोडवायची आहे. बघा प्रश्न पहिला, प्रॅक्टिस शीट 6.2 क्वेश्चन नंबर 1. बघा वर्ड प्रॉब्लेम, त्याला हाईट आणि डिस्टन्स रिलेटेड प्रॉब्लेम. A person is standing at a distance of 80 meter from a church. एक चर्च आहे, त्या चर्च पासून 80 मीटर अंतरावर एक व्यक्ती उभा आहे. तो काय करतो, लुकिंग ॲट इट्स टॉप, त्या चर्चच्या वरच्या टोकाकडे तो पाहत आहे. द अँगल ऑफ इलेव्हेशन इज 45 डिग्री. म्हणजे तो कुठं उभा आहे, जमिनीवर आहे. पाहतोय कुठं, त्या चर्चच्या टॉपकडे पाहतो. टॉपकडे पाहतोय म्हणजे काय, वर पाहतोय, खालून वर पाहतोय, म्हणजे अँगल ऑफ इलेव्हेशन असतं. ते किती दिलंय, 45 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ अ चर्च, तर त्या चर्चची उंची काढायची. बघा ही जी उदाहरणं आहेत ही सोडवताना फिगर ही आवश्यक आहे, फिगर ही काढलीच पाहिजे. फिगरला अर्धा किंवा 1 मार्क असतो आणि फिगरची माहिती लिहायची. जर तुम्ही सगळं लिहिलं आणि फिगरच काढली नाही तर फिगरची मार्क फक्त वजा होतात. पण थेरम मध्ये ज्यावेळी थेरम प्रूव्ह करायचा आहे त्यामध्ये फिगर नाही सगळंच लिहिलं तर मार्क 0 असतात. तसं या ठिकाणी फिगरची फक्त मायनस मार्क होतात, बाकीचे मार्क तुम्हाला मिळतात. पण फिगर असल्याशिवाय तुम्ही लिहूच शकत नाही, कारण जी काय नावं द्यायची ती फिगरमध्ये दिलेली आहेत. फिगरच्या आधारे तुम्ही लिहू शकता. फिगर काढू आपण. पहिल्यांदा काय करायचं, बघा फिगर कशी काढतो मी. हा काय आहे, चर्च. ए बी हा काय आहे, चर्च आहे. तो कसा असतो रे, जमिनीशी परपेंडिक्युलर असतो, म्हणून हे 90 डिग्री परपेंडिक्युलरचा साइन. तो कुठं उभा असतो, तो जमिनीवर उभा असतो. सी या ठिकाणी काय आहे, एक पर्सन उभा आहे, म्हणजे या चर्च पासून त्या माणसापर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत, पर्सन पर्यंत डिस्टन्स BC आहे. ते आपल्याला दिले 80 मीटर. तो सी या ठिकाणी असणारा व्यक्ती काय करतोय, या चर्चच्या टॉपकडे पाहतो. ए बी या चर्चचा हा बी हा बॉटम झाला, ए हा टॉप झाला. ए या टोकाकडे पाहतो, सी पाहतो, म्हणजे तो असा पाहतो. पाहत असताना या टोकाकडे पाहताना या BC न या ACC केलेला अँगल, BC म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन. AC म्हणजे काय, अँगल ऑफ काय, लाईन ऑफ विजन.
या लाईन ऑफ विजननं या हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला अँगल त्याला अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणतात. तो दिलाय आपल्याला 45. लिहितो मी, हा आहे 45. तर तुम्हाला विचारलंय काय हाईट ऑफ चर्च, तर या चर्चची हाईट काढायची आहे. बघा हा कसला ट्रायंगल तयार झाला रे, ABC हा राईट अँगल द ट्रायंगल तयार. पण राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक साइड आपला BC माहिती आहे, AB काढायची. काढू शकतो का आपण? पायथागोरसच्या थेरमनं आपण काढू शकत नाही, कारण या ठिकाणी तिघापैकी 2 गोष्टी द्यायला पाहिजे होत्या, 2 लेंथ द्यायला पाहिजे होत्या, मग तिसरी काढल्या. पण या ठिकाणी काय दिली, एकच दिलेली आहे, म्हणून त्याचा वापर करू शकत नाही. मग काय करायचं? मग ट्रिग्नॉमेट्रीचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. पहिल्यांदा ही जी फिगर काढली या फिगर बद्दलची माहिती इथं लिहायची, एक्सप्लेनेशन लिहायची. काय लिहिणार रे? सोल्युशन इन फिगर AB. काय रे AB? हाईट ऑफ चर्च. इथेच आम्हाला काय पुढं अजून काय BC. BC म्हणजे काय रे? डिस्टन्स ऑफ अ पर्सन फ्रॉम दी चर्च. ही या ठिकाणी तो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपर्यंत बी या ठिकाणापासूनच अंतर फ्रॉम दी चर्च. चर्च कोणता आहे? AB. तिथपासून ते दिले आम्हाला 80 मीटर. किती दिले? 80 दिलेलं आहे. पुढं द अँगल ऑफ इलेव्हेशन, हाशी या ठिकाणाहून इकडे पाहिजे, म्हणजे हा अँगल ऑफ इलेव्हेशन. समजा त्याला थीटा म्हणलं तर तो किती आहे रे? 45 डिग्री. म्हणजे अँगल ACB इज इक्वल टू 45 डिग्री. बरोबर. मग आम्हाला आता ही BC माहिती आहे, हा अँगल माहिती आहे, आणि AB काढायचा, हाईट ऑफ दी टॉप. काय करणार? फ्रॉम द फिगर, ही या अँगलच्या ही अपोजिट साइड आहे आणि ही ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड काढायची आहे, ऍडजेसंट साइड दिलेली आहे, म्हणजे अपोजिट आणि ऍडजेसंट या दोघांमध्ये रिलेशन असणारा कोणता रेशिओ आहे आपला? ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. तो रेशिओ टॅन रेशिओ आहे. कोणता रेशिओ आहे? टॅन रेशिओ. म्हणून फ्रॉम फिगर टॅन थीटा म्हणजे टॅन 45 इज इक्वल टू काय लिहिणार रे? अपोजिट साइड AB अपॉन ऍडजेसंट साइड, म्हणून AB अपॉन B. त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. कसे सांगितलेले रे? हे फिगरच्या मदतीने हे लिहिलेलं आहे. पुढं टॅन 45, पण टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते रे? 1 असते. टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. थीटा म्हणजे कोण? 45. तो त्याची व्हॅल्यू टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असते. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. कशाहून लिहिलं रे? बाय टेबल. टेबल दिला होता तुम्हाला, मी सांगितलेलं आहे. कुठं? त्या टेबलच्या मदतीने हे लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, फ्रॉम फिगर टॅन थीटा बरोबर हे आहे, टॅन 45 बरोबर हे आहे, म्हणजेच काय लिहिणार आहे? फ्रॉम 1 and 2 लेफ्ट हँड साइड्स आर इक्वल, देअरफॉर राईट हँड साइड्स आर ऑल्सो इक्वल. म्हणून AB अपॉन B त्याची व्हॅल्यू किती आली? 1 आली. पण AB आणि BC त्यातली एक व्हॅल्यू दिली आम्हाला, BC किती आहे? 80. ठेवू आपण. बट देअरफॉर AB इक्वल टू BC, हिअर बट BC इज इक्वल टू 80 मीटर दिलेलं आहे. BC ची किंमत 80 मीटर दिलेली आहे. देअरफॉर AB इज इक्वल टू 80 मीटर. AB is equal to 80. Therefore, the height of the church is equal to 80 meter. समजले? हा पहिला प्रश्न. पहिला. सेकंड प्रश्न आपण पाहू.
सेकंड एक्झाम्पल पहा. फ्रॉम दी टॉप ऑफ अ लाईट हाऊस an observer looking at a ship makes angle of depression. कुठून बघतोय? लाईट हाऊसच्या टॉप वरून पाहतोय. आणि कुठे पाहतोय? खाली पाहतोय. म्हणून काय झालाय? अँगल ऑफ डिप्रेशन. जहाजाकडे पाहतोय. जहाज कुठं असतं? समुद्रात, पाण्यावर. लाईट हाऊस कुठं असतो? समुद्रात असतं, पण उंचीवर असतं, उंच असतं. त्याच्या टॉपवरनं पाहतोय. अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्रीचा अँगल केला असं सांगितलं. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर, लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे 90 मीटर, देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट. तर ते लाईट हाऊस पासून ते जहाज किती अंतरावर असेल हे काढायचे, म्हणजे डिस्टन्स काढायचे. फिगर काढू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. काढू फिगर. हे काय आहे? ए बी हे लाईट हाऊस आहे. ते पाण्यामध्ये खाली काय असतं रे? परपेंडिक्युलर. म्हणून या ठिकाणी काटकोन दाखवतो. पुढं हे त्याची उंची दिली आहे आम्हाला, त्या लाईट हाऊसची किती दिली? 90 मीटर दिलेली आहे. त्यानंतर हे बी सी हे काय आहे? पाण्यामधलं या लाईट हाऊस पासून सी या ठिकाणी जहाज आहे, जहाजापर्यंतचे अंतर. डिस्टन्स फ्रॉम लाईट हाऊस टू शिप. पुढं या ठिकाणी ह्या ए या टोकापासून, हे लाईट हाऊसचा टॉप आहे, इथून त्या जहाजाकडे सी कडे पाहतो, म्हणजे ए सी काढू आपण. ठीक आहे? लाईन ऑफ विजन काढू. ही लाईन ऑफ विजन. पण ती लाईन ऑफ विजन ए या ठिकाणी बीसीसी काय करते? बीसीसी नाही करत, तर या ए या ठिकाणाहून पाहते. म्हणजे या ए या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन काढावी लागेल. ए या ठिकाणी एक हॉरिझॉन्टल लाईन काढावी लागेल. ती काढली हॉरिझॉन्टल लाईन ए. त्या हॉरिझॉन्टल लाईनची ही लाईन ऑफ विजन आहे एसी, याने केलेला जो अँगल असतो त्याला म्हणतात अँगल ऑफ डिप्रेशन. आणि तो किती आहे? 60 डिग्री. किती आहे? 60 डिग्री. म्हणून या ठिकाणी 60 डिग्री लिहितो. बरोबर आहे? ठीक. तर आम्हाला काय करायचं आहे रे? हे बीसी काढायचं. पण ही जी एडी जी हॉरिझॉन्टल लाईन काढली, ती लाईन या बीसी ला कशी असते रे? पॅरलल असते. कशी असते? पॅरलल. आणि एसी ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल डी ए सी आणि अँगल बी सी ए हे दोन अँगल कसे असतात? अल्टरनेट अँगल असतात. म्हणून हा अँगल किती झाला? 60 डिग्री. हा सुद्धा किती झाला? 60. आता आपण काय करू? हा ट्रायंगल कन्सिडर करू ए बी. त्याच्या अगोदर या फिगर बद्दलची माहिती घेऊ. सोल्युशन. पहिलं काय? इन फिगर ए बी हाईट ऑफ द लाईट हाऊस इज इक्वल टू 90 मीटर दिलेला. पुढं बी सी डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम द लाईट, तेच काढायचं. त्यानंतर AD is horizontal line and angle DAC is equal to is angle of depression and is equal to 60 degree. The angle of depression theta angle DAC is equal to 60 degree. Angle DAC and angle ACB दोन are alternate angles. मग अल्टरनेट अँगल कसे असतात रे? कॉन्ग्रुएंट. जर ह्या दोन पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट. देअरफॉर अँगल DAC
is equal to angle ACB is equal to 60 degree. हा 60. हा ट्रायंगल कन्सिडर करा ABC. In right angle triangle in figure tan 60 is equal to opposite side upon adjacent side. ऑपोजिट साइड माहिती आहे, ऍडजेसंट साइडची लेंथ काय म्हणून ए बी अपॉन बी, इक्वेशन नंबर 1. पण tan 60 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, किती असते 1 अपॉन tan 60 ची व्हॅल्यू √3 असते. किती असते √3. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 राइट लेफ्ट हँड साइड बघा tan 60 इक्वल, म्हणून राइट हँड साइड आर आल्सो इक्वल. Therefore, from 1 and 2 काय लिहिणार AB अपॉन BC इक्वल टू √3. पण AB आणि BC पैकी एक लेंथ माहिती आहे आम्हाला AB ची 90 आहे. Therefore 90 अपॉन BC इक्वल टू √3. म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. BC इज इक्वल टू 90 अपॉन √3. BC इज इक्वल टू √3 हा डिनॉमिनेटरला आहे, त्याला घालवायचंय मला, त्याला रॅशनलायझेशन करू आपण. रॅशनलायझेशन करण्यासाठी √3 ने याला मल्टिप्लाय करू डिवाइड. म्हणून BC इज इक्वल टू 90 अपॉन √3 मल्टिप्लाय बाय √3 डिवाइडेड बाय √3. 90 √3 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन अपॉन √3 into √3. 90 upon 3 is the 30 √3. 30 √3. काय आली BC ची व्हॅल्यू. विचारले काय तुम्हाला, तेच विचारले BC ची व्हॅल्यू. म्हणून आन्सर काय, बट √3 ची व्हॅल्यू आम्हाला दिली 1.70, ती त्यात ठेवावी. म्हणून BC इज इक्वल टू 30 into √3 ची व्हॅल्यू 1.70. करा गुणाकार 51.9 मीटर. 51.9 काय रे BC डिस्टन्स. The ship is at the distance of 51.90 meter from the lighthouse. समजले. तर प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हे दोन प्रश्न आपण प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये सोडवले. प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये एकंदरीत 6 प्रश्न आहेत. राहिलेले 4 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू. तोपर्यंत या प्रश्नांचा, झालेल्या 2 उदाहरणांचा चांगला सराव करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.